दक्षिण मुंबईत साऊथ बॉम्बे म्हणतात त्याला, सोबो, बरं का, श्रीमंतांचं सोबो, त्यात गिरणगाव सुद्धा येतं, गिरगाव येतं, सगळं काय येतं. म्हणजे श्रमिक, कष्टकरी, शोषित, पीडित, अन्यायग्रस्तांना मंत्रालयाच्या आसपास फिरकू देऊ नका. हे सगळे मराठी लोक असतात, आंदोलन करणारे. शिक्षक असतात, कामगार असतात, गिरणी कामगार असतात, बरं का. याच्यामध्ये कोणीही अडाणी अंबानींची मुलं नसतात किंवा देवरांच्या घरातलं कोणी नसतं. पेडर रोड, कार्मायकल रोड, नेपेन्सी रोडवर राहणारे कोणी नसतात. तर त्यांना येऊ देऊ नका या भागामध्ये अशा प्रकारचं पत्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा खासदार मुख्यमंत्र्यांना पाठवतो. हे यांचं मराठी प्रेम, ही यांची मराठी अस्मिता. ह्याच्यावरती जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि अमित शहांचा जो पक्ष आहे शिंदे गट, त्यांनी मत व्यक्त केलं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. खरं म्हणजे अशा खासदाराची हकलपट्टी करायला पाहिजे होती, पण त्यांचं मत व्यक्त केलं नाही. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर मनोज जरांगे यांच्याबरोबर त्यांच्या आंदोलनाचं समर्थन करण्यासाठी जे हजारो मराठी लोक आले, त्यांचा त्रास त्यांना झाला. आता आमचे मनोज जरांगेजी म्हणतात की एकनाथ शिंदे हा भला माणूस आहे, बिचारा आहे, पण त्या बिचारा माणसाच्या बॅनरवरती बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं मत मागतात. आमची शिवसेना खरी असं ढोंग करतात. मराठी माणसाची मुंबई आहे, तो कुठे जाऊ शकतो न्यायी हक्कासाठी त्याच्या, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार या भल्या माणसाला आठवला नाही का? कोण? मिलिंद देवरा. मिलिंद देवराने अशा प्रकारचं वक्तव्य करणं. दक्षिण मुंबईमध्ये श्रमिक आणि शोषितांनी, मराठी माणसाने येऊ नये, त्याच दक्षिण मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक आहे आणि त्याच दक्षिण मुंबईमध्ये